नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत, तर मी इकडे खजूर घेतलेले आहेत बिया काढून, 10 खजूर घेतलेले आहेत, 6 बदाम घेतलेले आहेत आणि अंजीर घेतलेले आहेत 3। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे ड्रायफ्रूट जे आहे ना, हे आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचं आहे। मग तुम्ही 20 मिनिटं जास्तीत जास्त घालू शकता किंवा तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवू शकता। आता इकडे मी गरम दूध घातलेलं आहे। गरम दुधामध्ये काय होतं, पटकन ते मऊ होतं, अंजीर मऊ होतं, बदाम सुद्धा मऊ होतात, म्हणून मग गरम दूध ओतलेलं आहे, एक वाटीभर ओतलेलं आहे। आणि इकडे मी घेतलेला आहे एक ॲपल। तुम्ही या ठिकाणी कुठलंही फ्रूट घेऊ शकता, तर मी इकडे ॲपल घेतलेला आहे। ॲपलचे जे बिया आहेत त्या काढते आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते आपल्याला घ्यायचं आहे। कसं होतं, नवरात्री म्हटलं ना, तर आपल्याला उपवास असतो आणि मग काहीतरी असं हेल्दी खायचं असतं, जेणेकरून आपल्याला 3-4 तास भूक नाही लागणार आणि विकनेस वगैरे येतो, तर चांगलं हाय प्रोटीनवाला आपल्याला खायचं आहे। तर इकडे ॲपलचे छोटे छोटे पीसेस करून मी घेते। माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील, तर नक्की पहा आणि वेगवेगळ्या रेसिपी बनवून तुम्ही आनंद घ्या। तर इकडे ॲपलचे आहेत ते ॲपलचे पीसेस छोटे छोटे केलेले आहेत आणि मखाना जो आहे तो मखानासुद्धा मी काय करते, कढईमध्ये अगदी कुरकुरीत करून घेते, जेणेकरून मखानासुद्धा आपला छान कुरकुरीत झाला पाहिजे। तर मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं करायचं आहे। तर मिक्सर जारमध्ये आता आपण काय करूया, पहिला ॲपल घालूया, म्हणजे सफरचंद आपल्याला घालायचं आहे। सफरचंदाच्या फोडी, 1 सफरचंद घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर हे जे दुधामध्ये जे भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट आहेत, अंजीर आहे, बदाम आहेत आणि खजूर आहेत, तर हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, मिक्सर जारमध्ये घालायचं आहे। आणि मखाना आपल्याला 1 वाटीभर घालायचं आहे। आपल्याला अजिबात साखर किंवा गूळ याच्यामध्ये घालायचं नाही आहे आणि मिक्सरला आपण हे फिरवून घ्यायचं। तर बघा, आपली याला स्मूदी म्हटलं जातं। तर आपली स्मूदी जी आहे ती अगदी तयार झालेली आहे। तुम्ही याच्यामध्ये कुठलेही सीड्स घालू शकता, कुठलेही ड्रायफ्रूट बारीक कट केलेले तुम्ही घालू शकता। तर मी इकडे कलिंगडाच्या बिया थोड्या घातलेल्या आहेत आणि पिस्तासुद्धा थोडा घातलेला आहे। तर आपला हेल्दी स्मूदी जी आहे ती आपली तयार आहे। नक्की तुम्हाला आवडली अशी मी आशा करते। चला तर मग काळजी घ्या।